तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि सर्वप्रथम आपणा सर्वांना सांगू इच्छितो की आपण माझ्यासारखे यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या सर्व ठिकाणाहून पैसे कमवू इच्छित असा घरी बसून तर आपणा सर्वांसाठी मी एक स्वतंत्र चॅनल उघडलेला आहे. त्या चॅनलवर आपणा सर्वांना हे शिकवण्यात येईल, सांगण्यात येईल की कशाप्रकारे आपण घरी बसून पैसे कमवू शकता. तर त्या चॅनलला जर व्हिजिट करू इच्छित असाल तर आपण त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच व्हिजिट करायचा आहे. तसेच चॅनलवर नवीन आला असाल तर या सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. तर या सुपरकास्टला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे: औषधानंतर कोणते फळ खाल्ल्यास मानवाचा मृत्यू होऊ शकत असतो? औषधानंतर खालीलपैकी कोणते फळ खाल्ल्यास मानवाचा मृत्यू देखील होऊ शकत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे मित्रांनो. काळे अंगूर हे जे फळ औषधानंतर खाल्ल्यास मानवाचा मृत्यू देखील होऊ शकत असतो. पुढचा प्रश्न: सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणकोणत्या आंदोलनाचे समर्थन केलेले होते? सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणकोणत्या आंदोलनाचे समर्थन केलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मॉन्टेग्यू, चेम्सफोर्ड, संधी सत्याग्रह आणि खिलाफत चळवळ या सर्व सत्याग्रहांचे समर्थन सरोजिनी नायडू यांच्या मार्फत करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न: भारत छोडो आंदोलनादरम्यान सरोजिनी नायडू यांना एकूण किती महिने कारागृहात राहावे लागले होते ते सांगायचं आहे. भारत छोडो आंदोलनादरम्यान सरोजिनी नायडू यांना एकूण किती महिने कारागृहात राहावे लागलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकूण 21 महिनेचे आहे. सरोजिनी नायडू यांना भारत छोडो आंदोलनादरम्यान कारागृहात राहावे लागलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या वर्षी पासून सरोजिनी नायडू यांना 21 महिने तुरुंगात राहावे लागले होते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सरोजिनी नायडू यांना 21 महिने तुरुंगात राहावे लागलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1942 या वर्षापासून जे आहे सरोजिनी नायडू यांना 21 महिन्यासाठी कारागृहात राहावे लागलेले होते. पुढचा प्रश्न: सरोजिनी नायडू यांच्या विचारांनी सर्वात जास्त प्रभावित खालीलपैकी कोणती व्यक्ती झालेली होती? सरोजिनी नायडू यांच्या विचारांनी सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्रभावित खालीलपैकी कोणती व्यक्ती झालेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पंडित नेहरू यांनी जे आहे सरोजिनी नायडू यांच्या विचारांनी सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्रभावित झालेले होते. पुढचा प्रश्न: सरोजिनी नायडू ह्या भारताच्या प्रतिनिधी म्हणून कोणत्या देशात गेल्या होत्या ते सांगायचं आहे. सरोजिनी नायडू ह्या भारताच्या प्रतिनिधी म्हणून खालीलपैकी कोणत्या देशात गेलेल्या होत्या? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. इंग्लंड या देशामध्ये जे आहे सरोजिनी नायडू भारताच्या प्रतिनिधीमधून गेलेल्या होत्या. पुढचा प्रश्न: सरोजिनी नायडू ह्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कोणत्या राज्याच्या राज्यपाल बनल्या होत्या ते सांगायचं आहे. सरोजिनी नायडू ह्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल बनलेल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उत्तर प्रदेश या राज्याच्या राज्यपाल सरोजिनी नायडू स्वातंत्र्य प्राप्तीनंतर झालेल्या होत्या. पुढचा प्रश्न: महात्मा गांधीच्या प्रिय शिष्य खालीलपैकी कोणत्या व्यक्ती होत्या ते सांगायचं आहे. महात्मा गांधी यांचे प्रिय शिष्य खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्ती होत्या? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सरोजिनी नायडू ह्या जे आहे महात्मा गांधी यांच्या अतिशय प्रिय शिष्य बनलेल्या होत्या. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. सरोजिनी नायडू यांचा मृत्यू कोणत्या कारणास्तव झाला होता ते सांगायचं आहे. सरोजिनी नायडू यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या कारणास्तव झालेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. हृदयविकार या कारणास्तव जे आहे सरोजिनी नायडू यांचा मृत्यू झालेला होता. पुढचा प्रश्न: भारतातील छत्तीसगड या राज्याच्या पूर्वीच्या राजधानीचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतातील छत्तीसगड या राज्याच्या पूर्वीच्या राजधानीचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. रायपूर असे जे आहे छत्तीसगड या राज्याच्या पूर्वीच्या राजधानीचे नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील छत्तीसगड या राज्याच्या नवीन राजधानीचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतातील छत्तीसगड या राज्याच्या नवीन राजधानीचे खालीलपैकी कोणते नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अटलनगर असे जे आहे भारतातील छत्तीसगड या राज्याच्या नवीन राजधानीचे नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न: धर्मशाळा हे शहर भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीचे शहर बनलेले आहे? धर्मशाळा हे शहर भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीचे शहर बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. हिमाचल प्रदेश या राज्याच्या राजधानीचे शहर जे आहे धर्मशाळा हे शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न: कर्मयोगी या नावाने खालीलपैकी कोणत्या संतास ओळखले जात असते? कर्मयोगी या नावाने खालीलपैकी कोणत्या संतास ओळखण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कर्मयोगी या नावाने जे आहे मित्रांनो गाडगे महाराज या संतांना ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न: महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या शहरामध्ये
स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये गोंडवाना विद्यापीठ हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये गोंडवाना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न. हिम्मत प्लस हा जो ॲप आहे भारतातील कोणत्या ठिकाणच्या पोलिसांनी सुरू केलेला आहे? हिम्मत प्लस हा ॲप भारतातील कोणत्या ठिकाणच्या पोलिसांनी सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दिल्ली या ठिकाणच्या पोलिसांनी जे आहे हिम्मत प्लस नावाचे ॲप सुरू केलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. नाडू नेडू ही जी योजना आहे भारतातील कोणत्या राज्यांनी सुरू केलेली आहे? नाडू नेडू ही अतिशय प्रसिद्ध योजना भारतातील कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील आंध्र प्रदेश या राज्याने नाडू नेडू नावाची अतिशय प्रसिद्ध योजना सुरू केलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेली नाडू नेडू ही योजना कशाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेली नाडू नेडू ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेली नाडू नेडू ही जी योजना आहे रुग्णालयाशी संबंधित असणारी प्रसिद्ध योजना बनलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ऑरेंज सिटी या नावाने ओळखले जात असते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला ऑरेंज सिटी या नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. नागपूर या शहराला जे आहे महाराष्ट्रामध्ये ऑरेंज सिटी म्हणून ओळखण्यात येत असते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतामध्ये सर्वात अलीकडे कोणत्या घटक राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे? भारतामध्ये सर्वात जास्त अलीकडे खालीलपैकी कोणत्या राज्याची निर्मिती झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तेलंगणा या राज्याची निर्मिती भारतामध्ये सर्वात अलीकडेच झालेली आहे. पुढचा प्रश्न. काळेवाडी गुजरात हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे जन्मस्थान आहे ते सांगायचं आहे? काळेवाडी गुजरात हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे जन्मस्थान आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. दयानंद सरस्वती यांचे जन्मस्थान काळेवाडी गुजरात हे ठिकाण बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ब्लॅक कार्बनचा उपयोग खालीलपैकी कशामध्ये करण्यात येत असतो? ब्लॅक कार्बनचा उपयोग खालीलपैकी कशामध्ये केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे प्लास्टिक, पेंट, शाई या सर्वांमध्ये ब्लॅक कार्बनचा उपयोग प्रामुख्याने करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. गाडीच्या टायराला मजबूत करण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो? गाडीच्या टायराला मजबूत करण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ब्लॅक कार्बनचा उपयोग जो आहे गाडीच्या टायराला मजबूत देण्यासाठी केला जात असतो. पुढचा प्रश्न. आपण ज्या गॅलेक्सीमध्ये राहतो त्या गॅलेक्सीचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे? आपण ज्या गॅलेक्सीमध्ये राहतो त्या गॅलेक्सीचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मिल्की वे गॅलेक्सी असे जे आहे आपण ज्या गॅलेक्सीमध्ये त्या गॅलेक्सीचे नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. आपल्या गॅलेक्सीच्या सर्वात जवळची गॅलेक्सी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे? आपल्या गॅलेक्सीच्या सर्वात जवळची गॅलेक्सी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अँड्रोमेडा गॅलेक्सी ही जी गॅलेक्सी आहे आपल्या मिल्की वे गॅलेक्सीपासून सर्वात जवळची गॅलेक्सी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अँड्रोमेडा गॅलेक्सी आपल्या गॅलेक्सीपासून किती लाईट इयर दूर आहे ते सांगायचं आहे? अँड्रोमेडा ही प्रसिद्ध गॅलेक्सी आपल्या गॅलेक्सीपासून एकूण किती लाईट इयर दुरीवर आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 2 करोड लाईट इयर दूर जे आहे सर्वात जवळची अँड्रोमेडा गॅलेक्सी आपल्या गॅलेक्सीपासून दूर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 1 लाईट इयर पार करण्यासाठी आपल्याला किती हजार वर्षे लागतात ते सांगायचं आहे? 1 लाईट इयर पार करण्यासाठी आपल्याला किती हजार वर्षे लागत असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 1 लाईट इयर पार करण्यासाठी मानवाला जे आहे 4 ते 5 हजार वर्षाचा कालावधी लागत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. पूर्ण ब्रह्मांडामध्ये कमीत कमी एकूण किती गॅलेक्सी आहेत ते सांगायचं आहे? संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकूण कमीत कमी किती गॅलेक्सी आहेत? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. 2 ट्रिलियनपेक्षा जास्त जे आहे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपल्या गॅलेक्सीसारख्या इतर गॅलेक्सी समाविष्ट आहेत. पुढचा प्रश्न. झाशीची राणी खालीलपैकी कोणापासून प्रभावित झाल्या होत्या ते सांगायचं आहे? झाशीची राणी ह्या खालीलपैकी कोणापासून
प्रभावित झालेल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. शिवाजी महाराज यांच्यामार्फत जे आहे झाशीची राणी ह्या अतिशय प्रभावित झालेल्या होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. नहीं रकनी जालिम सरकार नहीं रकनी गर्जना कोणत्या चळवळी दरम्यान देण्यात आलेली होती? नहीं रकनी ही जालिम सरकार अशी योजना खालीलपैकी कोणत्या चळवळी दरम्यान देण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. सविनय कायदेभंग या चळवळी दरम्यान जे आहे नहीं रकनी जालिम सरकार नहीं रकनी अशी एक गर्जना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. भारत पाकिस्तान दरम्यान सिमला करार कोणत्या वर्षी झालेला आहे ते सांगायचं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान सिमला करार खालीलपैकी कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 2 जुलै 1972 या वर्षी या दिवशी भारत पाकिस्तान दरम्यान सिमला करार झालेला आहे. पुढचा प्रश्न. सिमला करार या दरम्यान भारताचे पंतप्रधान कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे. सिमला करारादरम्यान भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. इंदिरा गांधी यांनी जे आहे सिमला करार या दरम्यान भारताचे पंतप्रधान बनलेल्या होत्या. पुढचा प्रश्न. सिमला करार या दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे. सिमला करारादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान खालीलपैकी कोणती व्यक्ती होत्या? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अली भुतो यांनी जे आहे सिमला करारादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान असणाऱ्या व्यक्ती बनलेल्या होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. वेरूळ येथील एकूण लेण्यापैकी हिंदू लेण्या किती आहेत ते सांगायचं आहे. वेरूळ येथील एकूण लेण्यापैकी हिंदू धर्माच्या लेण्या एकूण किती आहेत? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. वेरूळ येथील एकूण लेण्यापैकी 18 लेण्या हिंदू धर्माच्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. रौलट ॲक्ट या कायद्याविरोधात सरोजिनी नायडू यांनी कोणत्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता ते सांगायचं आहे. रौलट ॲक्ट या कायद्याविरोधात सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणत्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. असहकार आंदोलनामध्ये रौलट ॲक्ट या कायद्याविरोधात सरोजिनी नायडू यांनी सहभाग घेतलेला होता. राष्ट्रीय काँग्रेसची एकूण किती अधिवेशने भरलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. एकूण 28 अधिवेशने जे आहे राष्ट्रीय काँग्रेसची एकूण भरवण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे 28वे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलेले होते? राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे अधिवेशन म्हणजेच 28वे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. दिल्ली या ठिकाणी जे आहे राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात शेवटचे अधिवेशन भरलेले होते. पुढचा प्रश्न. सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय काँग्रेसच्या किती वेळा अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते सांगायचं आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे सुभाषचंद्र बोस एकूण किती वेळेस होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय काँग्रेसच्या एकूण 2 अधिवेशनाचे अध्यक्ष व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न. सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या 2 अधिवेशनाचे अध्यक्ष होते? सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. त्रिपुरा तसेच हरिपुरा या दोन्ही ठिकाणच्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस ही एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आलेली होती? राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनामध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील. हरिपुरा येथील अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. रुपत्या घाटा खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणादरम्यान लागतो ते सांगायचं आहे. प्रसिद्ध असलेल्या रुपत्या घाटा खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणादरम्यान लागत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पुणे महाड या 2 ठिकाणादरम्यान रुपत्या नावाचा घाट लागत असतो. पुढचा प्रश्न. ब्रेकबोन ताप असे खालीलपैकी कोणत्या तापीला संबोधले जात असते? ब्रेकबोन ताप असे खालीलपैकी कोणत्या तापीस संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. डेंग्यू तापीला जो आहे ब्रेकबोन ताप असे संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. चिकलठाणा विमानतळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? चिकलठाणा विमानतळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये चिकलठाणा विमानतळ स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 1849 मध्ये लॉर्ड डलहौसीने कोणते राज्य आपल्या ताब्यात घेतलेले होते? 1849 मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी खालीलपैकी कोणते राज्य ताब्यात घेतलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पंजाब हे जे राज्य आहे 1849 मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी आपल्या ताब्यात घेतलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया.
बराकपूर छावणीमध्ये गोळ्या झाडल्याच्या कारणास्तव कोणाला फाशी देण्यात आलेली होती? बराकपूर छावणीमध्ये खालीलपैकी गोळ्या झाडल्याच्या कारणास्तव कोणत्या व्यक्तींना फाशी देण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मंगल पांडे यांना जे आहे बराकपूर छावणीमध्ये गोळ्या झाडल्याच्या कारणास्तव फाशी देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध कोणत्या ठिकाणी झालेले आहे? भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कानपूर या ठिकाणी भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध झालेले आहे. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटीच आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे. आणि आपल्याला पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की आपल्या सर्वांसाठी घरी बसून पैसे कसे कमवू शकता हे सांगण्यासाठी, हे शिकवण्यासाठी मी आपल्यासाठी दुसरा चॅनल उघडलेला आहे. त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन आपल्याला जर समजत नसेल तर जो तुम्ही व्हिडिओ सध्या पाहता त्याच्या नावावर क्लिक करा. आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.